राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। महायुतीपासून अजित पवार दूर आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या जवळ जाणार का असाही सवाल उपस्थित झालाय। कारण ज्या पद्धतीचे प्रचार केले जातात, बॅनरबाजी केली जाते, त्यावरून हा सवाल उपस्थित होतोय। हा बॅनर लागलेला आहे मुंबईमध्ये बॅनरामध्ये, मात्र त्याच्यावर एकीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस दिसतात, त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो दिसतोय, पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही दिसत नाहीयेत। भाजपच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाहीये, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। तर भाजपच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो आहे, मात्र अजित पवार गायब आहेत। गडचिरोलीमधील अजित पवारांच्या वक्तव्यानंतर फोटो गायब केलाय का अशी चर्चा आता रंगली आहे। अजित पवार महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे आणि अजित पवारांकडून महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत मिळत असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे आता अजित पवारांनी ज्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये जी काही धोबी पछाड त्यांना खावी लागली होती, 4 पैकी फक्त 1 त्यांचा उमेदवार निवडून आला आहे लोकसभेमध्ये, त्यामुळे कुठेतरी महायुतीची पिछेहाट होण्यामागे अजित पवारच असल्याचं या ठिकाणी अजित पवार हेच कारण असल्याचं बोललं जात होतं। महायुतीमधील भाजपच्या नेत्यांकडून आणि आरएसएस कडून सुद्धा तशी वक्तव्य समोर येत होती आणि अशामध्येच आता अजित पवार हे महायुतीपासून दूर जाणार का असा सवाल उपस्थित झाला आणि तसे संकेत मिळताना दिसून येतात। कारण अजित पवारांनी काल कबुली दिलेली होती, कुटुंब फोडणं ही खूप मोठी चूक होती अशी कबुली त्यांनी दिलेली होती आणि दुसरीकडे आज जे बॅनर लागलेले आहेत त्याच्यामध्ये अजित पवारांचा फोटो दिसत नाहीये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयीचे हे बॅनर लागले, त्याच्यामध्ये देवाभाऊ म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा भला मोठा फोटो दिसतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचाही फोटो दिसतोय, पण अजित पवार नाहीयेत। आणि गडचिरोलीमध्ये अजित पवार जे काही बोलले होते त्यामुळेच हे बॅनर लागल्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे। दरम्यान अजित पवार नेमकं काय बोलले होते ते ऐकूया। लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले, आता काय म्हणायचं। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका। तर आपण बघितलेली आहे हे जे काही भाषण समोर आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांना चूक लक्षात आल्याचं दिसतंय। वर्षभरापूर्वी त्यांनी जी चूक केलेली होती त्याविषयी तर ते बोलत नाहीयेत ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। तर कुटुंबामध्ये फूट पाडणं हे आपल्या महाराष्ट्राला आवडत नाही असं ते म्हणतायत आणि आम्हीही चूक केली होती असंही अजित पवार या ठिकाणी म्हणताना दिसले होते। आणि त्यानंतर आता ही जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बॅनरवरून फोटो गायब असल्यानं अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आता याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी एसपीचे अंकुश ठाकरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। अंकुश ठाकरेजी, आपण बघितलं असेल अजित पवार म्हणतात की कुटुंबामध्ये फूट पाडलेल्या लोकांना आवडत नाही, आम्ही चूक केली म्हणून ते एक प्रकारे कबुली देत आहेत आणि दुसरं म्हणजे महायुतीकडून जी काही बॅनरबाजी केली जाते त्यावरून एकूणच महायुतीला सुद्धा अजित पवार नको आहेत आणि अजित पवारही एकला चलोरेची तयारी करताना दिसत आहेत। तुमची काय प्रतिक्रिया? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेला सपाटून पराभव आणि त्यानंतरच्या काळामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचे अनेक सहकारी हे त्यांच्या पक्षाला सोडून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येत आहेत। या सगळ्या गोष्टींमधून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य आलेलं दिसतंय आणि त्यातूनच पोस्टरवरती असलेली फोटोवरून असलेले वाद किंवा माझी लाडकी बहीण का मुख्यमंत्री लाडकी बहीण यावरून युतीमध्ये चालू असलेली धुसफूस ही फक्त कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिली नाही तर त्याचे पडसाद मंत्रिमंडळ दुसरी एक चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे आता अजित पवारांच्या चूक तर लक्षात आलेली आहे, ते पुन्हा शरद पवारांच्या जवळ जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। तसं झालं, त्यांनी काही तसं प्लॅन केला असेल अजित पवारांनी, तर तुमची भूमिका काय असेल? नाही, अजित पवारांवरती जे काही दिल्लीचं कंपल्शन आहे ते कंपल्शन जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत अजितदादांना युतीमध्ये कशाही प्रकारची वागणूक मिळाली तरी ते काही युतीमधून बाहेर पडतील असं मला काही वाटत नाही। पण जर पडले तर
ते वाटत नाही. आणि ते जर असं काही बाहेर पडले तर त्याच्या बाबतीतला जो निर्णय आहे ते आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील हे निर्णय घेतील. तो निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही किंवा त्याच्यावरती भाष्य करण्याचा देखील मला अधिकार नाही. निश्चितच. अंकुश काकडेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाच्या रुपालीताई पाटील आपल्यासोबत सोडल्या गेल्या आहेत. रुपालीताई, काय सांगाल? ज्या पद्धतीनं वक्तव्य समोर येत आहेत, अजित पवार हे एक प्रकारे संकेत देत आहेत माहितीतून बाहेर पडण्याच्या, आणि दुसरीकडे जी बॅनरबाजी भाजपकडून मुख्यतः सुरू आहे त्याच्यामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नाहीयेत, आणि अशामध्ये अजित पवार हे माहितीमधून बाहेर पडणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. तुमची काय प्रतिक्रिया? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्री लाडकी योजना बहीण जी आहे ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची यांनी काढलेली आहे. ज्या भाजपच्या बॅनरवर तुम्ही म्हणताय फोटो नाहीये, तो कार्यक्रम पक्षाच्या यांनी घेतलेला आहे, कोणी घेतलाय याच्या आधी ते पाहून बोलणं योग्य राहील. पण रुपालीताई, बारामतीमध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी बॅनर लागले होते या योजनेचे. त्याच्यामध्ये भला मोठा फोटो हा देवेंद्र फडणवीसांचा दिसत होता. देवा भाऊने 1500 रुपये दिले असं म्हटलं जात होतं, आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो होता, पण फक्त अजित पवार नव्हते. आणि आज मुंबईमध्ये सुद्धा जे बॅनर लागलेत त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. प्रत्येक पक्ष, महायुतीतला जो आमचा मित्र पक्ष आहे हा लाडकी बहीण योजना ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना काही भाजपचे खालच्या म्हणजे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत विधानसभेच्या याच्यावर त्यांना ज्यांना वाटतं की बाबा त्या कार्यकर्त्यांकडनं तो फोटो राहिलेला असेल, परंतु ही वरिष्ठ दखल घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना ते सूचना देतील. कारण का मध्ये जी तुम्ही म्हणला होता की बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण मधनं मुख्यमंत्री काढलं गेलं, असं काही काढलं वगैरे गेल्याचा विषय नसतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या तळागाळापर्यंत लाडकी बहीण योजना पोहोचवत आहे तर त्याच्यामध्ये पक्षाच्या प्रचाराबरोबर ती योजना शासनाची पोहोचवत असतो. परंतु जर भाजप किंवा इतर यांनी जर अशा त्यांचे खालचे स्तरीयतले जे पदाधिकारी करत असतील तर त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांना बोलतील. निश्चितच. रुपालीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आता वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ नेते काय सूचना देतात किंवा ते त्यांचाही प्लॅन असा तर नाहीये ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होता. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर महायुतीच्या बॅनर ज्या ठिकाणी देवाभाऊ हा उल्लेख आहे आणि लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आहे, पण फक्त अजित पवार या ठिकाणी दिसत नाहीये या बॅनरवरून. या बॅनरमध्ये तिथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी. बघूयात. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आपण जर पाहू शकतो की पाठीमागच्या काही दिवसापूर्वी महायुतीमधील प्रमुख 3 घटक पक्षामध्ये यावरनं कुठेतरी श्रेवताची लढाई सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये एक महत्त्वाचे बॅनर लावलेले आहेत. बांद्रा परिसरामध्ये हे बॅनर आहेत. प्रामुख्याने पाहायला गेलं तर या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ म्हणून उल्लेख केलेला एक मोठा फोटो सुद्धा लावलेला आहे. मात्र उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचा फोटो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर महापुरुषांच्या फोटोमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा सुद्धा फोटो धनगर समाजाचे मतं मिळावे म्हणून भाजपाने यामध्ये ॲड केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी गडचिरोली येथील सभेमध्ये बोलताना उल्लेख केला होता की घर फुटल्यानंतर काय परिस्थिती असती, या परिस्थितीमधून मी बाहेर पडलो आहे, त्यामुळे अशी चूक करू नका, अशा कानपिचका बाबा आत्राम यांच्या मुलीला अजित पवार यांनी दिलेल्या होत्या. त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळामध्ये अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या जवळ जात आहेत का? या बॅनरमध्ये, महायुतीच्या प्रमुख बॅनरमध्ये अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या जवळ जातात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कशा घडामोडी घडतात हे सुद्धा आगामी काळामध्ये या बॅनरवरनं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बॅनरनंतर आगामी काळामध्ये कशा पद्धतीचा तोडगा निघतो महायुती सरकारमध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन राजेश मनेरसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. बॅनर आपण बघितलेला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लागलेला हा बॅनर आहे. याच्यामध्ये महायुतीमधील दोन्ही मोठे नेते दिसत आहेत, मात्र तिसरा नेता दिसत नाहीये. तिसरा जो घटक पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी, आणि या पक्षाचे सर्वेसर्वा असलेले सध्या अजित पवार यांचा फोटो मात्र या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या पोस्टरवाला आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे महायुतीचे जे नेते आहेत ते संकेत देताना दिसून येत आहेत आणि महायुतीमधून आधीच अजित पवार यांच्याविषयी एक नाराजी
नाराजीचा सूर माहितीमधील जे भाजप असतील किंवा शिवसेनेचे नेते वर्तवताना दिसून आले होते। काही दिवसांपूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी एक जाहिरातबाजी करण्यात आलेली होती अजित पवारांकडून, त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द गायल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्याचबरोबर जी वक्तव्य अजित पवारांकडून समोर येत आहेत, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी तयारी सुरू केली आहे विधानसभेसाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्यावरून अजित पवार कुठेतरी एकला चलो रेचा नारा देण्याची तयारी करतायत असं दिसून येत आहे। स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी, स्वतःच्या पक्षाची एक चांगली छवी उतरवण्यासाठी आणि लोकांची कामं कशा पद्धतीने आपण केलेली आहे सगळं दाखवण्याचा प्रयत्न ते सन्मान यात्रेच्या माध्यमातून करताना सुद्धा दिसून येत आहेत। आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आधीच हा प्लॅन बी तयार ठेवला होता अशी चर्चा होती आणि लोकशाही मराठीनं ती बातमी सुद्धा दाखवली होती आणि आता तसंच घडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजित पवार महायुतीपासून दूर जाणार अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे, कारण महायुतीकडून सुद्धा तसे संकेत दिले जातात, माहितीमधील इतर पक्षांकडून सुद्धा तशा पद्धतीने संकेत दिले जातात। काही दिवसांपूर्वी बारामती जो अजित पवारांचा गड मानला जातो, होम ग्राउंड मानला जातो, त्या ठिकाणी सुद्धा अशीच बॅनरबाजी करण्यात आली होती। त्या बॅनरमध्ये देवाभाऊ असा उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीसांचा होता आणि मुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो दिसत होता, मोदींचा फोटो दिसतोय, पण याच्यामध्ये अजित पवार यांचा छोटासा फोटो किंवा त्यांचं नाव या ठिकाणी दिसत नाहीये। आणि दुसरीकडे आता मुंबईमध्ये जी बॅनरबाजी केली आहे या बॅनरमध्ये सुद्धा अजित पवारांचा फोटो दिसत नाहीये। त्यामुळे माहितीमधील शिवसेना आणि भाजपनेही आता अजित पवारांना दूर करण्याची तयारी केली आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणखी एक मोठा भूकंप म्हणावा लागेल। जर असं झालं, अजित पवार हे माहितीमधून बाहेर पडले तर एक मोठा भूकंप महाराष्ट्रामध्ये, आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर यानंतर अजित पवार शरद पवारांच्या जवळ जाणार की एकटे लढणार असाही सवाल उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजवून देणारी बातमी आपण फक्त लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। अजित पवार जे एक मोठे नेते, ज्यांना मुख्यमंत्री बनायचंय ही त्यांची जी एक इच्छा आहे ती लपून राहिलेली नाहीये। 2019 पासून त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी राजकारण केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आधी तर ते फडणवीसांसोबत जाऊन 2019चा इतिहास आपण बघितला तर फडणवीसांसोबत जाऊन त्यांनी शपथही घेतली उपमुख्यमंत्री पदाची, मात्र 1.5 दिवसामध्ये त्यांचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर ठाकरेंचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं, तेव्हाही अजित पवार हे उपमुख्यमंत्रीच बनलेले होते आणि कधीतरी मुख्यमंत्री बनण्याचा चान्स मिळेल असं वारंवार त्यांच्याकडून बोललं जात होतं, त्याचे संकेत दिले जात आहेत। मात्र अजूनपर्यंत तरी त्यांना ते सुख मिळालेलं नाहीये, ते मुख्यमंत्री झालेले नाहीयेत। पण आता विधानसभा निवडणुकीच्या आधी ते एकला चलो रेचा नारा देऊ शकतात आणि सर्वच्या सर्व 288 जागा राष्ट्रवादी म्हणून लढू शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री बनण्याचे चान्सेस सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि अशातच आता अजित पवार हे मोठा निर्णय घेण्याची तयारी वर्तवली जाते। दरम्यान राजकीय विश्लेषक शीतल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात, विश्लेषण यामागचं जाणून घेऊयात। शीतल पवारजी, आपण बघतोय की अजित पवार यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि आता महायुतीकडून जी बॅनरबाजी केली जाते त्याच्यामध्ये कुठेही अजित पवार दिसत नाहीयेत, याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढलाय? जे कॅम्पेन लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालं त्या कॅम्पेनच्या केंद्रस्थानी आपल्याला अजित पवार दिसतात आणि त्यांचं म्हणजे अगदी आज पण जे दादा नावाचं गाणं रिलीज झालंय तर सरकार म्हणजे अजित पवार अशा प्रकारची मांडणी आपल्याला त्या गाण्यातनं पण दिसते। त्यामुळे लोकसभेनंतर एवढं हे चित्र स्पष्ट आहे की स्वतःची प्रतिमा निर्मिती आणि स्वतःची रेष मोठं करण्याचं संपूर्ण कॅम्पेनच, म्हणजे नुसता एखादा उपक्रम किंवा प्रयोग नाही म्हणता येणार, पण एक पूर्ण कॅम्पेनच ते स्वतःभोवती तयार करतायत। तर याचा सरळ सरळ पहिला राजकीय अर्थ तर नक्कीच हा निघतो की त्याच्यातनं ते स्वतःच्या राजकारणाचा एक पाया बांधण्याचा प्रयत्न करतात। पण माहितीमध्ये हे चलन नाहीये, माहितीमधले भाजप जो सध्या मोठा पक्ष आहे विधानसभेमध्ये आणि त्याचबरोबर शिंदेची शिवसेना हे चलन नाहीये फक्त एका पक्षाला मोठं दाखवण्याचं, मग त्याच्यामुळे दुसरे पक्ष नाराज होऊ शकतात किंवा वेगळा निर्णय घेऊ शकतात। ते वेगळा निर्णय घेतील का नाही याबद्दल तेच सांगू शकतात, पण आत्ताची जी 6 पक्षांची परिस्थिती आपण बघितली तर त्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे 2 प्रमुख पक्ष सोडले तर इतर सर्व पक्षांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची पूर्ण संधी तयार झालेली आहे आणि त्यातच अजित पवार पण एक आहे। आणि जी निर्णायकी जागांचा आकडा असेल तो ह्या इतर सर्व छोट्या पक्षांकडनं येणार आहे की ज्याच्यामध्ये अजित पवार यांचाही पक्ष आहे, एकनाथ शिंदेचा पण पक्ष आहे,
त्यामुळे मला वाटतं की आपली ती स्पेस बळकट करण्याचा अजित पवार प्रयत्न करतायत आणि म्हणजे त्यांच्या तुम्ही जर इतर पक्षातले इतर कार्यकर्ते किंवा नेत्यांशी बोलताना किंवा त्यांच्या कॅम्पेनचा भाग बघितला तर पुढचा मुख्यमंत्री किंवा पुढचं सरकार ठरवणारा आकडा ते देतील अशी त्यांची मांडणी आपल्याला दिसते. निश्चितच शीतल पवारजी ते मांडणी करताना दिसतात, मात्र आता निर्णय एखादा घेणार नाहीत ना असाही सवाल उपस्थित होता. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. यानंतर शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया घेऊयात. सुषमा ताई, अजित पवार हे महायुतीमधील इतर पक्षांपासून कुठेतरी दूर जाऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न, स्वतःची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि अशातच ते आता महायुती सोडून एकला चलो रेचा नारा देतील किंवा शरद पवारांच्या जवळ जातील अशी शक्यता वर्तवली जाते. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ज्या पद्धतीच्या जाहिराती दिसत आहेत, मी एक काहीतरी नवीन जाहिरात बघितली ज्यात अजित दादांना गणपती बाप्पा वेगवेगळ्या योजना देत आहेत आणि म्हणजे त्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही केलेल्या नाहीयेत आणि त्या योजनांची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली नाही, ती होल अँड सोल अजित पवार यांनी केली आहे. सो अजित पवार केंद्री अशी ती सगळी जाहिरातबाजी आहे. अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची एक जाहिरात आहे की ज्या जाहिरातीमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो गायब आहे, आनंद दिघेंचाही फोटो गायब आहे आणि अजित पवारांचाही फोटो गायब आहे आणि एकनाथ शिंदेचा फोटो कुठेतरी असा वानगी दाखल अशा कोपऱ्यात ठेवलेला आहे. हे सगळं चित्र बघितलं तर हे तीनही नेते एकमेकांची रस्सीखेच लागलेली आहे. मैं बडा का तू बडाचा वाद या तिघांमध्ये दिसत आहे आपल्याला. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर रस्सीखेच सुरू असल्याचं ते म्हणतायत आणि अशामध्ये आता जे वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. ते वक्तव्य नेमकं काय आहे अजित पवारांचं ते पुन्हा एकदा ऐकूया. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं. आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले. आता काय म्हणायचं? घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली. आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. तर वस्तादने एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका असंही अजित पवार म्हणतायत. त्यामुळे आता हा वस्ताद नेमका कोण, त्यांचा डाव काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याचबरोबर त्यांनी आपली चुकीची कबुली सुद्धा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. 1-1.25 वर्षापूर्वी अजित पवार हे वेगळे पडलेले होते, शरद पवारांपासून ते वेगळे निघालेले होते आणि माहितीमध्ये त्यांनी आपला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. माहिती सरकारला उपमुख्यमंत्री ते बनले, त्यांच्या जवळचे काही नेते हे मंत्री सुद्धा बनले आणि त्यानंतर लागलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागला तो चकित करणारा होता आणि यामध्ये कुठेतरी अजित पवारांनी जी भूमिका घेतली ते एक कारण मानलं जात होतं. भाजपकडून सुद्धा याच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. अजित पवारांना सोबत घेण्यावरून आरएसएस कडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात होती आणि अशातच आता अजित पवारांनी ही एकला चलो रेची तयारी तर केली नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. कारण लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं कॅम्पेनिंग सुरू केलं आहे अजित पवारांनी, त्याच्यामध्ये अजित पवार केंद्रित सगळा प्रचार केला जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यांची जनसन्मान यात्रा असेल, त्यांच्या जाहिराती असतील किंवा त्यांची जी भाषणं आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी अजित पवार हे स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा, स्ट्रॉंग दाखवण्याचा, स्वतःची प्रतिमा या ठिकाणी चांगली करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता अजित पवार हे तयारी तर करत नाहीयेत ना महायुतीमधून बाहेर पडण्याची असा सवाल वारंवार विचारला जातोय आणि अजित पवारांची जी वक्तव्य येत आहेत ते त्याला दुजोरा देताना दिसून येत आहेत, अशा पद्धतीचे संकेत देताना या ठिकाणी दिसून येत आहेत. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. देवा भाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला असं म्हणत या ठिकाणी भाजपकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. भाजपच्या या जाहिरातीमध्ये निश्चितच फडणवीसांचा फोटो भला मोठा दिसून येतोय, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो आपल्याला दिसतोय. पंतप्रधान मोदी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि इतर महापुरुषांचे फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आश्चर्याची बाब ही आहे की याच्यामध्ये
सत्तेत सामील असलेले, सत्तेचा एक भाग असलेले राष्ट्रवादीचे सगळ्यात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा कुठे लवलेश सुद्धा नाहीये। त्यांचा फोटोही अगदी छोटासा फोटो एखाद्या कोपऱ्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये आणि त्यामुळे आता चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। तर अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडणार आणि महायुतीपासून दूर जाणार अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे। तर महायुतीच्या बॅनर जवळ जिथे हे बॅनर लागलेलं आहे मुंबईमध्ये, तिथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। बघूया। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। आपण जर पाहू शकतो की पाठीमागच्या काही दिवसापूर्वी महायुतीमधील प्रमुख 3 घटक पक्षांमध्ये यावरनं कुठेतरी श्रेवताची लढाई सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे। आज मुंबईमध्ये एक महत्त्वाचे बॅनर लावलेले आहेत। बांद्रा परिसरामध्ये हे बॅनर आहेत। प्रामुख्याने पाहायला गेलं तर या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ म्हणून उल्लेख केलेला एक मोठा फोटो सुद्धा लावलेला आहे। मात्र उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचा फोटो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळत नाही। याचबरोबर महापुरुषांच्या फोटोमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा सुद्धा फोटो धनगर समाजाचे मतं मिळावे म्हणून भाजपाने यामध्ये ॲड केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी गडचिरोली येथील सभेमध्ये बोलताना उल्लेख केला होता की घर फुटल्यानंतर काय परिस्थिती असती, या परिस्थितीमधून मी बाहेर पडलो आहे, त्यामुळे अशी चूक करू नका अशा कानपिचका बाबा आत्राम यांच्या मुलीला अजित पवार यांनी दिलेल्या होत्या। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या जवळ जात आहेत का। या बॅनरमध्ये महायुतीच्या प्रमुख बॅनरमध्ये अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या जवळ जातात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कशा घडामोडी घडतात हे सुद्धा आगामी काळामध्ये या बॅनरवरून आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या बॅनर नंतर आगामी काळामध्ये कशा पद्धतीचा तोडगा निघतो महायुती सरकारमध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन राजेश मनेरसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।